आज बनवूया उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी। तर इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की घालायचं पाव चमचा जिरं। तुमच्याकडे उपवासाला जिरं खात नसतील तर नाही टाकलं तरीही चालेल। आता इथं मी 3-4 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे, ह्या तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायच्या। आणि मिरच्या परतून झाल्या आता घालायचं बटाटा। तर इथं मी 2-3 बटाटे छान व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घेतली आहे हे 2-3 पाण्याने। आता याला तेलामध्ये घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। इथे मी पूर्ण बटाटे घालून घेतले याच्यामध्ये, आता व्यवस्थित परतून घेते आहे। तर बटाटे लवकर शिजावे म्हणून मी थोडंसं मीठ घालते आहे, त्यामुळे बटाटा लवकर शिजतो। आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, नंतर झाकण ठेवून याला 2 मिनिटं शिजायला ठेवायचं। बटाटे शिजतायत तोपर्यंत बघूया आपण साबुदाणा भिजला का। तर इथं मी हा साबुदाणा छान रात्रभर भिजत ठेवला होता, बघा छान मस्त फुलला आहे, छान भिजला आहे। आणि शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत। आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि याचं जाडसर कूट ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं। इथं बघा मी कूट करून घेतलं, थोडंसं जाडसरच आहे। आता बघूया बटाटे शिजले का। तर बटाटे एका चमच्यामध्ये घेऊन थोडंसं दाबून बघायचं, लगेच कळून जातील शिजले की नाही। तर इथं बघा 80 to 90% बटाटा शिजून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये घालायचा भिजवून घेतलेला साबुदाणा। तर इथे मी पूर्ण साबुदाणा घालून घेतला। आता व्यवस्थित मिक्स करूया आणि घालूया आपल्या शेंगदाण्याचं कूट। तर शेंगदाण्याचं कूट पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ। तर इथे मीठ घालून घेते आहे आणि त्याच्यासोबतच मी थोडीशी साखर पण घालते आहे, छोटे 2 चमचे साखर। तर साखर घातल्यामुळे छान चव येते या साबुदाणा खिचडीला। आणि आता मस्त लिंबू पिळून घ्यायचं, लिंबू इथं नाही टाकलं तरीही चालेल। आता व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया। आता छान वाफ आलेली आहे, बघा 2 मिनिटं झालेली आहेत। बघूया आपली साबुदाणा खिचडी कशी झाली आहे। तर इथं बघा एकदम मऊसूत साबुदाणा खिचडी रेडी आहे, सर्व करायला घेऊया। तर ही खिचडी दह्यासोबत खूप भन्नाट लागते किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।